सुरक्षित शाळा आणि स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय नामदार कुमारी अदिती वरदा सुनील तटकरेताई, मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं ताई आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो। 2025 या अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळा 2025 या निमित्ताने उपस्थित असणारे सन्माननीय ज्यांच्या नेतृत्वाखाली रायगड पोलीस विभागाच्या वतीने उपक्रम 15 दिवसीय उपक्रम आयोजित झालेला आहे। ते पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजितजी शिवतरे, रिलायन्सचे सन्मान्य अनुपजी शुक्ला, योगेशजी परचुरे, वेगवेगळे जे आपल्या सुरक्षा रक्षणामध्ये ज्या बाबी येतात त्याचा समावेश तर आपण केला, पण मला रायगड पोलीस विभागाचे आवर्जून या ठिकाणी अभिनंदन करायचे की आपण शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेतलं। म्हणजे जी पुढची पिढी आहे आणि जी आता खऱ्या अर्थानं त्यांच्या शालेय जीवनामध्ये वेगवेगळे उपक्रम आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रम शिकत आहे, त्यांना एक जागरूक नागरिक, पुढचा एक सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हा निश्चितपणाने अतिशय स्तुती आहे। हे त्या शाळेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे की तुमच्या शाळेमध्ये ज्या वेळेला एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शिकायला येतो त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांचे जे पालक आहेत त्यांच्या काही शालेय व्यवस्थापनकडनं अपेक्षा असतात, कारण ते दर 6 महिन्यांनी किंवा वर्षभरातून जी काही तुमचं फीचं पॅटर्न असेल ते एका बाजूला त्यांच्या फक्त शिक्षणासाठी नाही तर आपलं मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला शाळेत शिकायला येतात त्यावेळेला ते सुरक्षित असले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या शालेय व्यवस्थापनकडनं काही अपेक्षा असतात। आणि आज ह्या 28 शाळा ज्यांना आपण सन्मानित करत आहोत यांनी साधारणपणे 90% पेक्षा अधिक जी शाळा सुरक्षित कशी असावी याची उदाहरणं समोर ठेवलेली आहेत। त्यामुळे पहिलं तर मी या 28 शाळांचे मनापासूनचे अभिनंदन करीन की आपण या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि तुमच्या शाळा ज्या आहेत या आपण परिपूर्ण म्हणजे फक्त शिक्षणाच्या बाबतीत नाही तर मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही हे पाऊल उचललं।